नमस्कार. दत्तजयंती असल्यामुळे आज पुरणपोळीचं नैवेद्य करण्यासाठी मी अर्धा किलो चणा डाळ 1 तास पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली. त्याने डाळ लवकर शिजते. त्यानंतर मी गुळला एक बारीक कट करून साईडला ठेवलं होतं आणि पुरण रेडी झालेलं म्हणून त्याला ऑलरेडी पुरण पात्रातून मी त्याला बारीक करून घेतलेलं पुरणाला. त्यानंतर त्याच पातेल्यामध्ये पुरण आणि गूळ ॲड केलं आणि त्याला पूर्णपणे मिक्स केल्यानंतर ते जे पूर्ण गूळ आहे त्या पुरणामध्ये वितळून एक छान असं पुरणचा डो रेडी झाला. डो रेडी झाल्यानंतर मी त्याच्यामध्ये जायफळ, इलायची ॲड करून घेतली, अर्धा चम्मच. आणि त्याचबरोबर मी पीठ देखील रेडी करून घेतलेलं. मग पुरणपोळी लाटून त्याला छान वरतून अर्धा स्पून तूप टाकलं आणि छानसं असं पुरणपोळी रेडी झालं. त्याचबरोबर मी देवासाठी नैवेद्यासाठी ताट देखील रेडी केलेला. बट माझ्या घरी भजी आणि पापड कोणाला सहसा एवढं आवडत नाही, त्यामुळे मी पापड आणि भजी काही बनवले नाही. त्याचबरोबर मी कटाची आमटीसुद्धा बनवलेली. ते मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी पोस्ट करेल. तुम्ही बघून तसं ट्राय करू शकता, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ही जी रेसिपी आहे ती माझ्या माझी आई ॲक्च्युली नेहमी बनवते आणि या रेसिपीने ॲक्च्युली पुरणपोळी खूप टेस्टी आणि एकदम छान बनते. तर ट्राय कराल. थँक्यू.